नमस्कार. आज आपण ख्रिस्ती धर्मातील एका खूप खूप महत्त्वाच्या आणि पवित्र विधीबद्दल बोलणार आहोत. तो विधी म्हणजे पवित्र ख्रिस्त शरीर संस्कार. आता हा विधी म्हणजे केवळ एक परंपरा नाहीये, तर तो ख्रिस्ती श्रद्धेचा म्हणायला गेलं तर एक पायाचा आहे. चला तर मग या विधीचं महत्त्व काय आहे आणि यामागचा नेमका अर्थ काय हे आपण जरा सविस्तरपणे समजून घेऊया. या सगळ्याची सुरुवात होते ती येशू ख्रिस्ताच्या या शब्दांनी, हे माझे शरीर आहे, हे माझे रक्त आहे. जवळजवळ 2000 वर्षांपूर्वी उच्चारलेले हे शब्द, आणि याच शब्दांवर हा संपूर्ण पवित्र विधी आधारलेला आहे. हे शब्द ऐकायला खूप साधे वाटतात, नाही का? पण या साध्या दिसणाऱ्या शब्दांमागे खूप मोठा आणि खोल अर्थ दडलेला आहे. चला तर मग बघूया की या शब्दांचा नेमका अर्थ काय आणि त्यातून पुढे कोणता वारसा निर्माण झाला. तर या विधीची मुळं आपल्याला सापडतात येशूच्या शेवटच्या भोजनामध्ये, ज्याला आपण लास्ट सपर म्हणतो. आता ही घटना म्हणजे फक्त एक साधनचं जेवण नव्हतं, अजिबात नाही. ते एक प्रतीक होतं. येशूने आपल्या शिष्यांना दिलेलं एक महत्त्वाचं वचन होतं. तर पाहूया ह्या घटनेचं महत्त्व काय आहे आणि ह्या विधीशी तिचा संबंध कसा जोडला जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर ख्रिस्त शरीर संस्कार म्हणजे काय? तर येशूच्या त्या शेवटच्या भोजनाची आठवण करणं, त्याला उजाळा देणं. या विधीमध्ये जे लोक सहभागी होतात त्यांना कम्युनिकंट्स असं म्हणतात. आणि हे लक्षात घ्या की ते फक्त भाकर आणि द्राक्षरस ग्रहण करत नाही, तर ते त्यामागे असलेलं येशूच्या त्यागाचं आणि त्याच्या प्रेमाचं प्रतीक स्वीकारत असतात. पण मग हा विधी फक्त एक आठवण आहे का? तर नाही. याचं महत्त्व त्याहून खूप जास्त आहे. जे लोक यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तर हा विधी म्हणजे आध्यात्मिक शक्ती, ऐक्य आणि अनंत जीवनाचं प्रतीक आहे. चला, या प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय आहे ते जरा आपण खोलात जाऊन पाहूया. खास करून कॅथोलिक परंपरेमध्ये या विधीचे 3 मुख्य अर्थ सांगितले जातात. हे तिन्हीही अर्थ असे आहेत जे आत्म्याला पोषण देतात, लोकांमध्ये एकोपा वाढवतात आणि अनंत जीवनाची आशा देतात. यातला पहिला अर्थ आहे आध्यात्मिक पोषण. म्हणजे बघा, जसं आपल्या शरीराला ताकद मिळवण्यासाठी अन्नाची गरज असते, अगदी तसंच या विधीमुळे आपल्या आत्म्याला एक प्रकारची शक्ती, धैर्य आणि शांती मिळते असं मानलं जातं. दुसरा महत्त्वाचा अर्थ आहे ऐक्य किंवा एकता. हा विधी म्हणजे जणू काही एका मोठ्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग होण्यासारखा आहे. या विधीमुळे सगळे श्रद्धाळू एकमेकांशी, चर्चशी आणि स्वतः येशू ख्रिस्ताशी जोडले जातात आणि यातूनच एकतेची एक घट्ट भावना तयार होते. आणि तिसरा तितकाच महत्त्वाचा अर्थ म्हणजे अनंत जीवनाचं वचन. पवित्र शास्त्रामध्ये येशूचं वचन आहे की जो माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो त्याला अनंत जीवन मिळेल. हे वचन श्रद्धाळूंसाठी एका खूप मोठ्या आश्वासनासारखं, एका आशेसारखं आहे. ठीक आहे, हे 3 अर्थ तर आपण पाहिले, पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो की हे सगळं होतं कसं? म्हणजे साधी भाकर आणि द्राक्षरस हे खरोखर येशूचं शरीर आणि रक्त बनतात तरी कसे? बरं, हेच या विधीमागचं सगळ्यात मोठं रहस्य आहे आणि यालाच पदार्थांतर असं म्हटलं जातं. चला, याबद्दलच थोडं अधिक जाणून घेऊया. इथेच तो कळीचा मुद्दा येतो. ही जी भाकर आणि द्राक्षरस आहे ती फक्त एक प्रतीक, एक सिम्बॉल आहे की त्याहूनही काहीतरी अधिक आहे? म्हणजे त्यात खरोखरच दैवी शक्ती येते का? अहो, ह्या एका प्रश्नावर कित्येक शतकं चर्चा आणि वादविवाद सुरू आहेत. या प्रश्नावर कॅथोलिक चर्चचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. त्यांच्या मते हे केवळ एक प्रतीक नाही, ते मानतात की प्रार्थनेच्या शक्तीने त्या भाकरीचं आणि द्राक्षरसाचं सार बदलतं आणि ते खरोखरच येशूचं शरीर आणि रक्त बनतात. जरी त्यांचा बाहेरचा आकार, चव किंवा रंग बदलत नसला तरी. आणि हो, ही एक अशी गोष्ट आहे जी विज्ञानाने नाही तर केवळ श्रद्धेनेच स्वीकारता येते. पदार्थांतराच्या या रहस्यापलीकडेही या विधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला एक खास प्रतिकात्मक अर्थ आहे. मग ती भाकर असो, द्राक्षरस असो किंवा वेदी असो. चला तर मग या प्रतिकांमागे दडलेला अर्थ आणि त्यांचं महत्त्व काय आहे ते पाहूया. तर बघा, यातली भाकर म्हणजे येशूचं शरीर, जीवनाची भाकर जी त्यागाने मोडली गेली. द्राक्षरस म्हणजे त्याचं रक्त, जे जीवन, त्याग आणि एका नवीन कराराचं प्रतीक आहे. ज्या वेदीवर हे सगळं ठेवलं जातं ती वेदी ऐक्याचं आणि त्या सामूहिक भोजनाचं प्रतीक आहे. आणि हा संपूर्ण मिस्सा किंवा विधी हा क्रूसावरील ख्रिस्ताच्या यज्ञाचं एक प्रकारे पुन्हा सादरीकरण मानलं जातं. या सगळ्या गोष्टी मिळून या विधीला एक खूपच खोल अर्थ प्राप्त करून देतात. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या विधीबद्दल ख्रिस्ती धर्मामध्ये सगळ्यांचं एकमत नाहीये. जसं आपण आधी बोललो, काही जण याला फक्त एक प्रतीक मानतात, तर काहींचा विश्वास आहे की ह्यात खरोखरच दैवी शक्ती आहे. चला, हे वेगवेगळे दृष्टिकोन नेमके काय आहेत
ते समजून घेऊया. इथे आपल्याला मुख्य फरक स्पष्ट दिसतो. एका बाजूला आहेत कॅथॉलिक आणि ऑर्थोडॉक्स चर्च, ज्यांचा रिअल प्रेझेन्सवर विश्वास आहे. म्हणजे त्यांच्या मते भाकर आणि द्राक्षरस हे खरोखरच येशूचं शरीर आणि रक्त बनतात. तर दुसरीकडे बहुतेक प्रोटेस्टंट पंथांमध्ये याला एक सिम्बॉलिक किंवा स्पिरिच्युअल प्रेझेन्स मानलं जातं. म्हणजे भाकर आणि द्राक्षरस हे येशूच्या उपस्थितीचं प्रतीक आहेत किंवा आध्यात्मिक वाहक आहेत, पण त्यांचं मूळ स्वरूप बदलत नाही. या मतभेदांव्यतिरिक्त आणखीही काही प्रश्न उभे राहतात. पहिला, अर्थातच विज्ञानाचा. पदार्थांतरासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही, हा प्रश्न नेहमी विचारला जातो. आणि त्यावर चर्चचं उत्तर हेच आहे की हे श्रद्धेचं रहस्य आहे. दुसरा मुद्दा आहे पात्रतेचा, म्हणजे या विधीत कोण सहभागी होऊ शकतं. तो उदाहरणार्थ कॅथोलिक चर्चमध्ये सहसा बाप्तिस्मा झालेले आणि पापांची कबुली दिलेले सदस्यच हा संस्कार ग्रहण करू शकतात. आणि सरतेशेवटी हा संपूर्ण विधी, त्यामागचं रहस्य आणि त्याबद्दलचे वेगवेगळे दृष्टिकोन हे सगळं आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन येतं. तो प्रश्न म्हणजे एखाद्या साध्या दिसणाऱ्या वस्तूमध्ये देव आपलं सामर्थ्य कसं काय प्रकट करू शकतो? श्रद्धा म्हणजे नेमकं काय? आणि याचं उत्तर कदाचित प्रत्येकाला आपल्या श्रद्धेचा प्रवासात स्वतः शोधावं लागतं.